नमस्कार, मी प्रज्ञा. जीवनाकडे बघितलं ना, की जाणवतं आपलं जीवन खरंच अद्भुत आहे. त्यावरच मी ही कविता केली आहे. कवितेचं नावही आहे अद्भुत जीवनम. ईश्वराची लीला अगाध आहे. प्रत्येक प्राणीमात्राचे एक जीवन आहे. खऱ्या अर्थी ते परिपूर्ण आहे. परंतु ज्याला ज्याला त्याला आपल्या जीवनात काहीतरी अपूर्णता वाटते, पूर्ण वाटत नाही, काहीतरी कमी वाटतं, अजून काहीतरी हवंय असं वाटत राहतं. मग त्याप्रमाणे धावणं सुरू होतं आणि त्यामागेही धावणं सुरू होतं. पंचेंद्रिय मनाला नवीन नवीन गोष्टी दाखवत राहतात. मुळात ईश्वराने दिलेलं जीवन हे दुर्लक्षित केलं जातं. मग बुद्धीचं राज्य सुरू होतं. प्रत्येकजण आपापल्या बुद्धीने निर्णय घेत राहतो आणि त्याच अहंकारातही वावरत राहतो. मूळ आयुष्यात मग बदल घडत जातो. तो सर्व मनाच्या तालानुसार होत राहतो. अतिशय सुंदर आणि परिपूर्ण जीवनापासून मानव नकळत दूर होत जातो. यावरूनच हे काव्य सुचलंय. ईश्वराने तर आपल्याला परिपूर्ण जीवन दिलंय, पण पंचेंद्रियांमुळे आपल्याला हवं हवं जे वाटतं, त्यामुळे आपण या जीवनापासून कसं वेगळं होत जातो ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचं नाव अद्भुत जीवन. न भूतो न भविष्यती ऐसे जीवन लाभे प्रत्येकासी. न भूतो न भविष्यती ऐसे जीवन लाभे प्रत्येकासी. सांगावी थोरवी किती ऐकता कहाणी शुद्ध हरपावी. सांगावी थोरवी किती ऐकता कहाणी शुद्ध हरपावी. कधी भासते खोल डोहापरी, कधी भासते खोल डोहापरी, कधी दिसते भूवरी. हिंडते आकाशी विहंगापरी, कधी प्रस्तरापरी. मनाचिये द्वारी रंगतो सत्वरी, मनाचिये द्वारी रंगतो सत्वरी. खेळ जीवनाचा क्षणोक्षणी. जिथे जाईल नजर त्याची, जिथे जाईल नजर त्याची, तिथली चाल तिथली खेळी. म्हणजे जिथे आपली नजर जाते, जिथे आपल्याला गोष्ट हवी हवीशी वाटते, त्या पद्धतीने आपण आपलं जीवन तसंच पुढे पुढे न्यायला लागतो. म्हणजे ती जीवनाची खेळी, ती जीवनाची चाल बदलते आणि जीवनाची खेळी तीच होते. रमणे सोपे स्वप्नात सोनेरी, रमणे सोपे स्वप्नात सोनेरी. कष्टाची चोरी नित्य होई. म्हणजे सोनेरी स्वप्न हवं असतं, पण कष्ट मात्र घ्यायला नको असतात. इथे मी कष्टाची चोरी म्हटलंय त्याला. रमणे सोपे स्वप्नात सोनेरी, कष्टाची चोरी नित्य होई. पडसाद त्याचे दिसती जीवनी, पडसाद त्याचे दिसती जीवनी. परिस्थिती होई केविलवाणी, परिस्थिती होईल केविलवाणी. आनंदाने जे कष्ट उपसती, आनंदाने जे कष्ट उपसती. भवताली पहा सुखे उपजती, भवताली पहा सुखे उपजती. सोनेरी प्रभात ते रोज पाहती, सोनेरी प्रभात ते रोज पाहती. नित्य भावे नित्य हसत राहती, प्रेम भावे नित्य हसत राहती. अद्भुत जीवनाची घ्यावी अनुभूती, हसत खेळत चाल जीवनाची. मोकळ्या मनी रंगीत स्वप्नांची, शोधुनी रंगत घ्यावी जीवनाची. मोकळ्या मनी रंगीत स्वप्नांची, शोधुनी रंगत घ्यावी जीवनाची. ईश्वराने दिलेलं जीवन खरंच सुंदर आहे, पण ते सुंदर आहे हे म्हणून त्याच्याकडे बघणं, त्यातलं सौंदर्य बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर जीवनात फरफटत होत जाते. हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. अद्भुत जीवनाचा नक्कीच सगळ्यांनी आधार घ्यावा. कशी वाटली कविता? आवडली असेल तर सबस्क्राईब करा, पुढे फॉरवर्ड करा, लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.